अरे बाळा, घसा खवखवतोय का? बोलताना त्रास होतोय का? मला कळतं रे, हा त्रास खूप त्रासदायक असतो. बोलायलाही भीती वाटते ना? काळजी करू नकोस बाळा, आजी आहे ना तुझ्यासाठी. पहिला उपाय, कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कर. यामुळे घशातील जंतू कमी होतात आणि सूजही उतरते. दुसरा उपाय, मध आणि आलं एकत्र घे. हे घसा मऊ करायला मदत करतं आणि खवखव कमी करतं. तिसरा उपाय, हळदीचं कोमट दूध प्या. हळद घशाला आराम देते आणि आतून बरे करते. बाळा, थंड पाणी आणि थंड पदार्थ टाळ आणि जास्त बोलू नकोस थोडा वेळ. लवकर बरा होशील तू. यातला कोणता उपाय करून बघणार? कमेंटमध्ये नक्की सांग. आणि हो, तुझ्याकडे काही उपाय असेल तर कमेंटमध्ये नक्की सांग तुझ्या लाडक्या आजीला. अशाच आजीच्या सल्ल्यासाठी सबस्क्राईब कर लाडकी मराठी.